नमस्कार सगळ्यांना, मी रेखा केदार माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते। कसे आहात सगळेजण? आशा करते की मस्तच असाल सर्वजण, मस्तच राहा आणि माझे छान छान व्हिडिओ बघत राहा। नवीन जर असाल तर चॅनलला सबस्क्राइबर कराल, व्हिडिओला लाईक करत जा, मस्त छान छान कमेंट करा। आणि आज काय बनवायला घेतलंय, मस्तपैकी अंड्याची भुर्जी बनवायला घेतली। खूप दिवसानंतर सगळ्यांना अंड्याची भुर्जी खावाशी वाटली। सध्या तरी आम्ही नॉनव्हेज बंद केलेले बरं का, पण तरी बी खावाशी वाटली म्हणून मी बनवते। आता मी इकडं मस्तपैकी कांदा परतून घेते आणि दुपारच्या भरपूर चपात्या असल्यामुळे मी काय चपात्या वगैरे बनवल्या नाही बरं का। आज फक्त अंड्याची भुर्जी बनवली आणि मसाले भात बनवला। आता अंड्याच्या भुर्जीमध्ये मी घरीच मसाले केलेले तेच टाकले, मिरची टाकली, धने पावडर टाकलं, हळद, मीठ आणि अंडे फोडून टाकते। आता तुम्ही म्हणताना याच्यात टमाटर का बरं नाही टाकलं, तर टमाटर आम्ही खात नाहीत। आम्हाला ॲसिडिटीचा खूप त्रास असल्यामुळे डॉक्टरांनी टमाटर खाण्यासाठी बंदी केली आम्हाला। तर मग तुम्हा सगळ्यांचं जेवण झालं का कमेंट करून सांगा। 5 अंडे बरं का, मी 5 अंड्याची भुर्जी बनवते। तर तुम्हा सगळ्यांचं जेवण वगैरे झाले का, काय चाललंय कमेंट करून सांगा। आणि प्लीज सगळ्या माझ्या यूट्यूब फॅमिलीला माझे जर व्हिडिओ आवडत असले तर प्लीज मस्तपैकी लाईक कमेंट शेअर करत जा बरं का। आता अंड्याची भुर्जी झाली माझी बनवून। आमच्याकडे पाऊस जोराचा चालू आहे, तुमच्याकडे पाऊस आहे का? अंड्याची भुर्जी मस्तपैकी बनवून घेते। सगळ्या पोरांना भुका लागल्या। मी बाहेर गेली होती आज, त्यामुळे मला थोडा स्वयंपाकाला उशीर झाला बरं का। नाही तर माझा स्वयंपाक ना 7:30-8 वाजेपर्यंत माझा स्वयंपाक होऊन जातो। आज बाहेर गेल्यामुळे मी थोडासा स्वयंपाकाला उशीर झाला आहे। अंड्याच्या भुर्जीमध्ये मस्तपैकी कोथिंबीर टाकून घेतली, कारण का मला प्रत्येक भाजीत कोथिंबीर लागतेच बरं का। टमाटर नसलं तरी चालेल, पण मला कोथिंबीर पाहिजे म्हणजे पाहिजेच। आता अंड्याची भुर्जी झाली माझ्यावाली। आता आम्ही मस्तपैकी जेवायला बसतो। तुमचं जेवण वगैरे झालंय का? जेवण जर झालं नसलं तर पटापटा जेवायला या सगळेजण। आणि मी भाजीमध्ये तेल कमीच वापरत असते बरं का। या सर्वजण जेवायला बसतो। पहिल्याच अगोदर आता मी पवनला ताट वाढून देते, कारण का पवनला लय भूक लागली। तशी पोरींला पण भूक लागली, पण पोरी थोडं ऐकून घेतात, पवन नाही ऐकत। मस्तपैकी मसाला भात बनवला, एकदम भारी झाला बरं का। तर मग चला बाय, भेटूया आता पुढच्या ब्लॉगमध्ये। या सगळे आपली काळजी, जेवण वगैरे करून बाय।